शालोम सर्वांना। उद्या 8 मार्च म्हणजे महिला दिन आहे आणि या महिला दिनानिमित्त मी तुमच्या सर्वांसमोर आज उभी आहे। 8 मार्च हा इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून जगभर साजरा केला जातो। पण नेमकं या दिवसाची सुरुवात कशी झाली, ही कल्पना कोणाला सुचली? तर 1910 साली इंटरनॅशनल वर्किंग वुमन्स कॉन्फरन्स कोपनहेगन या शहरात झालं होतं आणि त्या शहरामध्ये क्लॅरा झेंटन नावाची एक स्त्री होती आणि तिला असं वाटलं की ह्या दिवशी 8 मार्च या दिवशी आपण इंटरनॅशनल वुमन्स डे सेलिब्रेट करू। इंटरनॅशनल वुमन्स डे सेलिब्रेट करणं म्हणजे काय, तर ज्या महिलांनी देशभरामध्ये अशी काही चांगली कामगिरी केलेली असेल त्या महिलांचा एक कौतुक सोहळा आपण साजरा केला पाहिजे। आणि त्या दिवसानंतर 8 मार्च हा इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणजेच जागतिक महिला दिन म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो। आपण बघतो की 8 मार्च जवळ आला की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो आणि जर माझे बंधू वर्ग मला बघत असतील आणि ऐकत असतील तर ते म्हणतील, अहो रोजच तर 8 मार्च असतो, मग 8 मार्च ह्या दिवशी वेगळा दिवस कशाला पाहिजे? नक्कीच ही खरी गोष्ट काही ठिकाणी जरी असेल, पण पूर्वीच्या काळी ही गोष्ट अशी नव्हती आणि त्यासाठी 8 मार्च ह्या दिवशी खूप गोष्टी घडून याव्यात यासाठी सुरुवात करण्यात आली। आपण बघतो की जेव्हा 8 मार्च येतो तेव्हा सर्व महिला चांगले कपडे घालतात, जेवायला बाहेर जातात, स्वयंपाकघराला सुट्टी असते किंवा गेट टुगेदर करतात आणि अशा रीतीने एकमेकींना मेसेजेस देतात। मग आता तर डिजिटल वर्ल्ड आहे, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपद्वारे, ऑनलाईनद्वारे अशा अनेक ठिकाणावरून आपल्याला मेसेजेस येतात आणि आपल्याला एक स्पेशल फिलिंग येतं की 8 मार्च ह्या दिवशी अनेक ज्या स्त्रिया आपल्या देशामध्ये या शहरामध्ये अशा होऊन गेलेल्या आहेत ज्यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे, त्यांची आठवण ठेवून त्यांना एक रोल मॉडेल समजून आपण त्याप्रमाणे चालत जातो। तर ह्या 8 मार्च दिवशी आपण ह्या सर्व गोष्टी करत असतो। 8 मार्च दिवशी वुमन्स एम्पॉवरमेंट म्हणजेच महिलांचं सबलीकरण करणं याविषयी आपण खूप मोठ्या चर्चा करतो। मग महिलांना सबळ कसं करावं, तर आर्थिकरित्या, सामाजिकरित्या त्यांना सबळ करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो। पण जर ख्रिस्ती जीवन आपण जगत असू तर ख्रिस्तामधील आपल्या ज्या बहिणी आहेत, आपल्या ज्या स्त्रिया आहेत, या बहिणींना, स्त्रियांना सबल करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही आपली सर्वांचीच नैतिक जबाबदारी नाही का? मग ह्या जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण काय करतो? जर थोडा विचार केला तर आपल्यासाठी सर्वच दिवस सेम आहेत। मी कुठल्याही दिवसाच्या विरोधात नाहीये, मलाही आवडतं वुमन्स डे, व्हॅलेंटाईन्स डे असे अनेक दिवस साजरा करायला। पण जर ख्रिस्तानी आपल्याला सुटका दिलेली आहे, त्याच्यामधला जर फ्रीडम आपण एन्जॉय करतो, तर मग 8 मार्च हा एकच दिवस आपण आपल्या स्वतःसाठी राखून ठेवणार नाही, तर आपले बंधू वर्ग जसे म्हणतात तर सर्व दिवस आपल्यासाठी असतील आणि ते होण्यासाठी आपण स्वतः सबळ असणं फार गरजेचं आहे। आणि ख्रिस्ती स्त्री ही सबळ फक्त ख्रिस्तानी दिलेल्या मुलांवरच ती सबळ होऊ शकते, असं तुम्हाला वाटत नाही का? मला तर ह्याची फार खात्री आहे। जर ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये नसता तर मी शून्य असते, मग मी कितीही चांगली का असेना, पण कुठंतरी एक पोकळी आणि सर्वात मोठी पोकळी माझ्या आयुष्यात निर्माण झाली असती। पण ख्रिस्त माझ्या आयुष्यात असल्यामुळे ती पोकळी आपोआपच भरून निघते। आपण थोडक्यातच बघणार आहोत, मी फार बोलणार नाहीये, पण अगदी थोडक्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीही असतील, तुम्ही हे वारंवार ऐकलंही असेल। तुम्हाला असं वाटेल, अरे तुम्ही जर स्टेप्स ऐकले तर तुम्हाला असं वाटेल, अरे हे मला माहिती आहे। पण माहिती असणं आणि त्याचं आचरण आपल्या जीवनात करणं, ते समजून त्याचं प्रत्येक वेळेस आपल्याला आठवण करून देणं हे फार गरजेचं आहे। खूप गोष्टी आपल्याला माहिती असतात, खूप गोष्टी आपण वारंवार ऐकतो। आपण काय कालचेच ख्रिस्ती नाही आहोत, आपण प्रभूमध्ये अनेक वर्ष वाढलेले आहोत, पण अनेक वर्ष वाढून सुद्धा कधी कधी आपल्याला उजळणीची गरज असते। आणि आज मी तुमच्याबरोबर फक्त एक उजळणी करते, जेणे मी स्वतः खूप उत्तेजित झालेली आहे आणि तेच उत्तेजन या 8 मार्च दिवशी मी तुम्हाला देऊ इच्छिते। तर ख्रिस्ती जीवन जगत असताना असे छोटे 3 कारणं आहेत जी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि त्याचं सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं कारण, स्टेप आपण म्हणू शकतो, ती म्हणजे प्रत्येक स्त्रीने हे समजून घेणं गरजेचं आहे
की ती अद्वितीय आहे. यू आर युनिक. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा मी त्या योग्यतेची नाही आहे आणि माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. पण जर तुम्ही बायबलमध्ये देवबापाच्या वचनामध्ये जर बघितलं तर देवानी इतकं स्पष्टरित्या लिहिलेलं आहे. आणि आपण वाचूया स्तोत्र 139 13 आणि 14 वचन. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. आमेन. या शास्त्रभाग हा स्तोत्र 139 माझा सर्वात आवडता शास्त्रभाग आहे आणि जितक्यांदा मी तो वाचते तितक्यांदा मला देवाच्या प्रीतीबद्दल, देवानी माझ्यासाठी जे काही केलेलं आहे अँड ही हॅज मेड मी स्पेशल, ह्याची नेहमी आणि नेहमी जाणीव होते. आपण बघतो की आपल्या प्रत्येकाला देवानी वेगळं असं बनवलेलं आहे. प्रत्येक जण युनिक आहे. आपण जर स्वतःला आरशात बघितलं तर आपल्याला आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. जर आपण 10 आरसे ठेवले आणि 10 आरशामध्ये 10 स्त्रिया उभ्या राहिल्या तर प्रत्येकाला प्रत्येक जण दिसतील. पण एकाच आरशामध्ये जर 10 स्त्रिया उभ्या राहिल्या तर प्रत्येकीला दिसेल की प्रत्येकीमध्ये वेगळेपणा आहे. तसंच काहींचा चेहरा गोरा असेल, काहींचा सावळा असेल, काहींचे डोळे घारे असतील, काहींचे भुरे डोळे असतील, काहींचे कुरळे केस असतील, काहींचे स्ट्रेट केस असतील, काही बुटके असतील, काही उंच असतील. विविधतेने आपण भरलेले आहोत आणि ह्याच्याच अर्थाने आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्याला बाहेरीलरित्या तरी वेगळं केलेलं आहे. तसंच जर आपण 2 आयडेंटिकल ट्विन्स बघितले तर तुम्ही जर निरखून त्या आयडेंटिकल ट्विन्सला बघितलं तर ते दोन्हीही आयडेंटिकल ट्विन्समध्ये थोडा काहीतरी फरक असतो आणि ह्या सर्व गोष्टींनी आपल्याला ह्याची जाणीव होती की देवाने आपल्याला वेगळं असं केलेलं आहे. ही हॅज मेड अस युनिक. आपण ओरिजिनल आहोत. आपली कुठंही कॉपीराईट नाही आहे. आणि ह्याचा तुम्हाला आनंद होत नाही का की जेव्हा देवानी मला निर्माण केलं तेव्हा त्याला ठाऊक होतं. आपण जर स्तोत्र 119 आणि 73 वचन वाचलं तर त्यामध्ये आपल्याला स्पष्टरित्या समजेल. तुझ्या हातांनी मला निर्माण केले व घडवले. तुझ्या आज्ञा शिकवण्यास मला बुद्धी दे, आणि शिकण्यास बुद्धी दे. आणि इर्मया 1:4 आणि 4 आणि 5 वचन. इर्मया 1:4 आणि 5 वचन जर आपण वाचलं तर त्यामध्येही आपल्याला स्पष्टरित्या समजून येईल की देवानी आपल्याविषयी जे योजिले आहे ते किती उत्तम आहे. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. आमेन. या वचनामध्ये जर आपण बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे ठाऊक होतं आपण कसे असणार आहोत. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्याला निर्माण केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्याविषयी योजना आखलेली होती. आपण काय म्हणून येणार आहोत हे त्यांनी अगाऊच आपल्या जन्माआधी सांगितलेलं होतं. ह्याचा अर्थ यू वर स्पेशल, यू आर युनिक. ही क्रिएटेड यू अँड ही न्यू व्हॉट इज युअर पर्पज इन दिस लाईफ. त्यामुळे जर कधी कोणी तुम्हाला म्हणत असेल की अरे तू एक ॲक्सिडेंट बेबी आहेस, तू ॲक्सिडेंटली आलीस किंवा तुझं काही मोल नाही आहे, तू कुछ कामी आहेस, तर ह्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तर देवाच्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही उत्तेजित व्हा की देवानी तुम्हाला निर्माण केलेलं आहे. त्यांनी तुमची घडवणूक केलेली आहे. तुमच्या आईच्या उदरामध्ये तुमची घडवणूक होण्याआधी तो तुम्हाला ओळखत होता. त्याला माहीत होतं तुम्ही नक्की कसे असणार आहात, कसे दिसणार आहात. तुमच्या त्यांनी तुमच्याविषयी जे प्लॅन्स ठेवलेले आहेत ते कसे असणार आहेत हे फक्त त्याला माहीत होतं. आणि जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजते की आपलं स्वतःचं मोल, आपलं स्वतःचं वत प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय, जेव्हा आपण हे खंबीरपणे जाणून घेतो तेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही, कुठल्याही नेगेटिव्हिटीची भीती वाटत नाही. कोणी येऊन आपल्या कानामध्ये आपल्याला फसवू शकत नाही की तू कुछ कामी आहेस, तू वर्थलेस आहेस, तुझ्यामध्ये काहीच चांगलं नाहीये, तू सुंदर नाहीयेस. तर जेव्हा तुम्हाला ठामपणे माहीत असतं की माझ्या प्रभू येशू ख्रिस्तानी मला त्याच्या प्रतिबिंबाचं बनवले आहे, मी सुंदर आहे, मी युनिक आहे, माझ्यासारखं कोणीही नाही आणि त्यांनी मला निर्माण केलंय फक्त एकाच गोष्टीसाठी की मी त्याची सेवा करावी आणि त्याचा संदिष्टा व्हावं. या एकाच गोष्टीसाठी देवानी जर आपली निर्मिती केलेली असेल तर आपण ह्या
गोष्टीमुळे उत्तेजित होऊया आणि आपल्या मनामध्ये जी काही निराशा येत असेल ती निराशा आपण काढून टाकूया. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला ही गोष्ट प्रामाणिकपणे समजते तेव्हा दुसरी गोष्ट म्हणजे त्यातला शोधा आणि त्याच्या मागे धावा आणि प्रथम स्थान तुमच्या आयुष्यातलं प्रभू येशू ख्रिस्ताला द्या. सीक अँड पुट हिम फर्स्ट. आपण जर बघितलं मत्ते 6:33 आणि 34 मध्ये, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. आपण जर बघितलं तर जर शास्त्रामध्ये तुम्ही बघितलं तर मरियेचं जीवन जर तुम्ही बघितलं तर मरियाने स्वतः ती विलिंगनेस दाखवली, ती इच्छा दाखवली येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याची. साराचं जीवन जर तुम्ही बघितलं तर तिने देवाच्या परफेक्ट विलला ती कमिटेड होती. तिने त्या गोष्टीमध्ये तिने ते स्वीकारलं आणि जरी खडतर प्रवास होता, सर्व काही तिच्यासाठी सोपं नव्हतं, पण तरी तिने ते करायचा निर्णय घेतला. तिच्यासाठी ती गोष्ट अशक्य वाटत असेल पण ती प्रभूवर विश्वास ठेवून, देवावर विश्वास ठेवून तिने ती मान्य केली. हन्नाचं जीवन जर तुम्ही बघितलं तर हन्नाने आपलं दुःख, आपला आक्रोश फक्त देवासमोर ती मोकळी झाली. तिने कुठल्या मनुष्याकडे बघितलं नाही, कोणा व्यक्तीकडे ती धावली नाही, तर ती फक्त देवाकडे धावली आणि देवासमोर तिने आपलं मन मोकळं केलं. नीतिसूत्रे 3, 5 आणि 6 हे जर आपण वाचलं, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि आपण जर हे वचन ऐकलं आणि वाचलं आणि नुसतं वाचून न घेता ते जर आपण त्याचं स्मरण केलं तर आपल्याला हे दिसून येईल की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. खूप वेळा असं होतं की जेव्हा आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत राहतो, सुरुवातीच्या काळामध्ये आपण खूप उत्साही असतो, पण जसं जसं आपण मॅच्युअर्ड होतो, प्रौढ होतो, तसं तसं आपण असं बघू लागतो की आपल्या मनाचे काहीच कोपरे आपण रिझर्व ठेवतो आणि देवाला म्हणतो की देवा ह्या कोपऱ्यामध्ये तू नको यूज, हे बाकीचे कोपरे मी तुला देते. आणि आपण ह्या सर्व गोष्टीमध्ये कधी कधी मागं पडतो, कधी कधी आपण अनेक गोष्टींमध्ये धावत राहतो आणि नक्की आपण कशासाठी आपला जन्म झालेला आहे त्याच्यासाठी आपण त्याचा विसर आपल्याला पडतो. पण जर आपण प्रथम देवाला स्थान दिलं, त्याच्या मागे धावलो, त्याच्या प्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण देवामध्ये एक सबळ स्त्री होण्यासाठी आपली एक पुढची पायरी आपण घेऊ शकतो. खूप वेळा असं होतं की म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की जर एखादी सुंदर स्त्रीची व्याख्या तुम्ही काय सांगाल, नक्कीच तुम्हाला वाटत असेल की एक सुंदर स्त्री म्हणजे काय, की जिचा सुंदर चेहरा असेल, तिचे सुंदर डोळे असतील, लांब केस असतील किंवा अनेक प्रत्येकाचे अनेक काय म्हणतात डेफिनेशन्स असू शकतात एखाद्या सुंदर स्त्रीविषयी. पण आपण जर बघितलं आपला तिसरा मुद्दा, शो थ्रू ब्युटी, म्हणजे तुमची खरं सौंदर्य काय आहे ते तुम्ही ओळखा आणि ते तुम्ही दाखवा. तर जर आपल्याला हवं असेल की नक्की आपलं खरं सौंदर्य काय आहे तर या बाहेरील गोष्टींकडे न बघता आपण आतील गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. खूप वेळा असं बघण्यात येतं की एखादी खूप सुंदर स्त्री असेल आणि तिच्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये बोट ठेवण्या इतकी जागा नसेल आणि ती खरंच खूप मोहक असेल, पण तरीही आपल्याला ती आवडेनाशी होते. मग ती आवडेनाशी का बरं होते? काय अशी गोष्ट असेल तिच्यामध्ये की जी आपल्याला खटकते आणि आपल्याला ती स्त्री न आवडणारी होते? म्हणजे ह्याचाच अर्थ होतो की कितीही सौंदर्य असेल तरी ते सौंदर्य भुलवणारं असतं आणि ते कालांतराने निघून जाणारं असतं. पण मग कुठली गोष्ट जी आपल्या बरोबर राहते, जी सतत आपल्यामधलं सौंदर्य बाहेर आणते. मला माझी आजी नेहमी एक गोष्ट सांगायची. आम्ही जेव्हा लहान होतो आणि झोपायच्या वेळेस ती आम्हाला नेहमी ती एक मिशनरी होती आणि ती खूप प्रार्थनेशील होती आणि ती नेहमी एक गोष्ट आम्हाला सांगायची की जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे रोज प्रार्थना केली, त्याचं वचन वाचलं तर आपोआप त्याचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल. आणि मला फार आनंद व्हायचा जेव्हा ते मी ऐकायचे आणि मला नेहमी असं वाटायचं आणि माझी त्या गोष्टीविषयी खात्री आहे की तो ग्लो आपोआप आपल्या चेहऱ्यावर येतो. कारण का प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाला प्रथम स्थान देतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याच्याकडे बघतो, त्याला स्मरून आपण सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तर खरं सौंदर्य काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर नीतिसूत्रे 31:30 मध्ये काय दिलेलं आहे? सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की सौंदर्य भुलवणारं आहे,
पण ती स्त्री परमेश्वराची, जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिचीच प्रशंसा होते. म्हणजे जर तुमच्यामध्ये परमेश्वराचं भय असेल तर नक्कीच जी पण गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये करणार ती गोष्ट परफेक्टच असेल आणि त्यामुळे तुमची प्रशंसा होणार आहे. 1 तिमोथी 2:9 आणि 10 वचन. 1 तिमोथी 2:9 आणि 10 वचन हे आपण वाचूया. त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या दिलेलं आहे. तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास विरस्तपणे व मर्यादेने शोभावे, केस गुंफणे आणि सोने, मोती व मौल्यवान वस्त्रे याने नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांनी शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभावे. आपण जर या वचनामध्ये बघितलं तर आपण काय केश करतो किंवा काय कपडे घालतो किंवा किती दागिने घालतो यानी आपलं सौंदर्य नाही आहे. तर आपलं सौंदर्य कशाने आहे? वाचा ते वचन. तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांप्रमाणे, म्हणजे ज्या स्त्रिया देवाला स्मरून असतात, ज्या स्त्रिया सत्कृत्यांनी भरून कामं करतात, त्या स्त्रियांचं कौतुक होतं. तर तुम्ही कितीही छान, म्हणजे तुम्ही चांगलं राहा, मी त्या विरोधात नाहीच आहे, मलाही आवडतं छान कपडे घालावं, पण आपलं दृष्टिकोन किंवा आपलं फक्त लक्ष त्याच गोष्टींकडे नसावं, तर आपलं मेन लक्ष कशामध्ये असावं? तर इतरांची सेवा करणं, इतरांसाठी उपलब्ध असणं, इतरांसाठी आपला वेळ देणं, ह्यासाठी आपलं सर्वात जास्त वेळ आपण द्यायला गरजेचं आहे. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 3 आणि 5 वचन आपण सर्वजण मोठ्याने वाचूया. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डोळ मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. आमेन. आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. आणि त्याच्यानंतरचं वचन, तुम्ही कुणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. आमेन. तर ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. स्त्रियांमध्ये हा खूप मोठा दुर्गुण आहे मी म्हणू शकते, आणि मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं की आपण का नाही दुसऱ्या आपल्या एखाद्या बहिणीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानू शकतो. तिच्यामध्ये अनेक उणिवा असतील, पण आपल्यामध्येही अनेक उणिवा आहेत. काहींच्या दिसतात, काहींच्या दिसत नाही. काही स्मार्ट रीतीने त्या लपवू शकतात, पण काहीच लपवू शकत नाही. पण मग आपण अशा स्त्रियांना का नाही आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानत? आपण का स्वतःला श्रेष्ठ मानण्याचा प्रयत्न करतो? का नाही आपण स्वतःला नील आणि नम्र करत? का आपण हे विसरतो की देवाने आपल्यावरती कृपा केलेली आहे? आणि दुसरं वचन सांगतं की आपलेच हित पाहू नका. खूपदा आपण फक्त आपलेच हित बघतो. मी, माझं, मला कसं मिळेल, माझ्यासाठी आपण फक्त या मीवर इतकं कॉन्सन्ट्रेट करतो की जेव्हा आपण या मी सोडून आपण वी होऊ तेव्हा आपण एक टीम होऊ, आणि जेव्हा आपण वी होऊन एक टीम होऊ तेव्हाच आपण देवाचं काम चांगल्या रीतीने करू शकतो. देवाने जेव्हा स्त्रियांना निर्माण केलं तेव्हा देवाची नक्कीच एक योजना होती स्त्रियांबाबत, आणि त्याची इच्छा हीच होती की स्त्रियांनी खूप एकत्रित येऊन देवाची सेवा करावी. पण खूप वेळा आपण ह्याच गोष्टींमध्ये एकमेकींना खाली खेचतो. एकमेकींना वर नेण्याऐवजी आपण एकमेकींना कळत न कळत खाली खेचत असतो. जर आपण ही गोष्ट नाही केली तर नक्कीच आपण देवाच्या राज्यामध्ये पुढे आणि पुढे वाटचाल करू शकतो. मला आवडेल एक गोष्ट शेअर करायला की चर्चमध्ये आमचा जो एस्तेर ग्रुप आहे, आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही आमची ॲक्टिव्हिटी करत असताना आम्ही एक ॲक्टिव्हिटी अशी केली होती की आठवडाभर आम्ही ती ॲक्टिव्हिटी केली होती, आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघींचे गट केले होते की दोघी बहिणी, आणि त्या दोघी बहिणी आम्ही अशा नेमल्या होत्या की ज्या एकमेकींना फारशा जवळून ओळखत नाही, आणि त्या दोघी बहिणींनी एकमेकींना फोन करायचा होता, एकमेकींची ओळख करून घ्यायची होती, एकमेकींचं ओझं काय आहे, देवासाठी त्यांना काय करावंसं वाटतंय किंवा त्यांचा प्लॅन काय आहे, पर्पज काय आहे, आणि देवानी त्यांना कुठली सेवा दिली त्याकडे त्यांनी एकमेकींशी शेअर करायचं होतं, एकमेकींसाठी प्रार्थना करायची होती, आणि त्या आठवड्याभरात त्यांनी एकमेकींसाठी संधी उपलब्ध करून द्यायची होती किंवा एकमेकींच्या विजनमध्ये त्यांनी मदत करायची होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की एका बहिणीने, तिला खूप सुंदर गाता येतं, आणि दुसरी बहीण एका ठिकाणी प्रार्थनेला चालली होती, तर तिने या बहिणीला फोन केला आणि तिला म्हटले की मी एका ठिकाणी प्रार्थनेला चालली, तर तू माझ्याबरोबर येशील का आणि तिथे तू वर्शिप लीड करशील का? म्हणजे तिने तिचं जे कॉलिंग होतं ते ओळखलं, आणि त्या कॉलिंगमध्ये तिने तिला मदत केली. शी हेल्प्ड हर.
म्हणजे ती तिच्यामध्ये सहभागी झाली, तिने तिचं हित पाहिलं आणि तसंच त्या दुसऱ्या बहिणीने ह्या बहिणीचं कॉलिंग ओळखून तिला त्या कॉलिंगमध्ये मदत केली. तर जर आपण हातात हात घालून एकमेकींना उत्तेजन देऊन प्रभूची सेवा केली तर नक्कीच आपण प्रभूसाठी गौरवी स्त्रिया होऊ शकतो. आणि नीतिसूत्रे 31:26 वचन हे जर आपण हे वचन जर आपण वाचलं तर नक्कीच एक सबळ स्त्री होण्यासाठी हे गुण जर आपण आपल्यामध्ये घेतले तर आपण बघूया नीतिसूत्रे 31:26. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. आमेन. म्हणजे तिच्या मुखामध्ये सुज्ञतेचे बोल असतात. सुज्ञतेचे बोल असतात. म्हणजे ती विजडमनी भरलेली असते आणि विजडम कोणाकडून येतं तर देवापासून येतं. आणि जर आपण देवी विजडम किंवा देवी सुज्ञतेने चाललो तर नक्कीच आपण योग्य त्याच गोष्टी करू शकतो. आणि आपल्या मुखामध्ये दयेचे बोल असतील, आपण जर प्रीतीने दयेने एकमेकींशी बोललो तर नक्कीच आपल्या आतून जे निघतं ते आपल्याला जास्त ब्युटिफुल बनवू शकतं. बाहेरील गोष्टी तर तुम्ही प्रेटी असालच, पण जर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आतमध्ये ठेवल्या, इनर ब्युटी आपण ज्याला म्हणतो, ती जर तुम्ही दरवेळेस रिन्यू करत राहिला, जर दरवेळेस तुम्ही त्याची आठवण करत राहिला, त्याच्यावरती जी आपण म्हणू धूळ साठलेली आहे ती जर आपण तुम्ही वारंवार झटकत राहिला तर नक्कीच देवासाठी तुम्ही एक सबळ स्त्री असं म्हणून येणार आहात. आणि मी विश्वास ठेवते की हे 3 खूप सोपे मुद्दे आहेत, पण खूप वेळा आपल्याला ह्या गोष्टींचा विसर पडतो. खूप वेळा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला सांगितलं की तू कुछ कामी आहे तर आपण निराश होतो आणि आपल्याला असं वाटतं की मी कुछ कामीच आहे, मी काहीच करू शकत नाही. आपण हे विसरतो की देवानी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी आपल्याला अगाऊच निर्माण केलेलं आहे, त्याला ठाऊक होतो आपण कसे असणार आहोत आणि त्यांनी आपल्याविषयी योजना आखलेल्या आहेत. ही गोष्ट जर आपल्याला प्रामुख्याने ठाऊक असेल तर कोणीच आपल्याला काहीच बोलू शकत नाही आणि नेगेटिव्हिटीवरचा आपल्यावर कुठलाच असर होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट जर आपण बघितली की जर देवाला आपण प्रथम स्थान दिलं, प्रथम त्याच्या मागे आपण धावलो, प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण त्याला प्रायोरिटी दिली तर आपल्या बाकीच्या सर्व गोष्टी सोप्या होतात. आपण जर त्या गोष्टींमध्ये गोंधळ नाही घातला आणि देवाला सर्व निर्णय घेऊन दिले आपल्या आयुष्यामध्ये तर कुठलाच निर्णय आपला चुकणार नाही आणि पवित्र आत्मा नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं बाहेरील स्वरूप न बघता आपलं आतील स्वरूप, आपण जर ह्या गुणांनी आपल्या स्वतःला देवाचं भय आपल्या अंतकरणामध्ये ठेवलं, जर आपण दुसऱ्याचं हित बघितलं, जर आपण सुज्ञतेचे बोल आणि दयेचे बोल आपल्या मुखामध्ये ठेवले, जर आपण चांगल्या कामाने इतरांची मदत केली तर नक्कीच आपली ही गोष्ट लोकांसमोर येईल आणि देवाचं गौरव ह्याद्वारे होईल. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आशीर्वादित झालेला आहात. प्रत्येक वेळेस जेव्हा मी ह्याची रिव्हिजन करते स्वतःला आणि स्वतःला आठवून देते या गोष्टी, तेव्हा खूप वेळा माणूस ह्या नात्याने खूप वेळा माझ्याही जीवनात अशा सर्व गोष्टी येतात. मी काय तुमच्याशी वेगळं बोलत नाहीये, मी काय खूप मोठी प्रीचर किंवा खूप छान बोलणारी अजिबात नाहीये, मला अजिबात बोलता येत नाही, पण मला माझ्याशी देव ज्या पद्धतीने बोलतो तीच गोष्ट मी आज तुमच्याशी, माझ्या मैत्रिणींशी इथं शेअर करत आहे, माझ्या बहिणींशी आणि माझ्या भावांशी शेअर करत आहे की जर आपण ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने आणल्या आणि वारंवार त्याची रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. खूप वेळा आपल्याला सर्व माहीत असतं आणि प्रत्येक वेळेस आपण ते ऐकल्यावर खूप उत्तेजित होतो, पण ह्या गोष्टी आपल्या अंतकरणामध्ये आपण स्वीकारतो का, आपण त्या बोलून दाखवतो का? आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी घटना अशी घडली तर आपण त्याला कसं फेस करतो? आपण एखाद्या गोष्टीतून जात असो तर आपण हे वचन का नाही आठवत की एखाद्या स्त्रीने आपल्याला दुखावलं, आपल्याला खाली पाडलं, तर मग तिला मदत करताना आपण हे वचन का नाही आठवत की आपण फक्त आपलं नाही तर तिचंही हित बघणार आहोत, आपण तिला श्रेष्ठ स्थान देणार आहोत? आपण हा विचार का नाही करत? आपण देवाचं भय का नाही आपल्या अंतकरणामध्ये ठेवत? जर देवाचं भय आपल्या अंतकरणामध्ये असेल तर नक्कीच देवाच्या राज्यामध्ये आपण एक सबळ स्त्री होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की जर ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला एक सबळ स्त्री व्हायचं असेल तर ह्या 3 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्यांना प्रथम स्थान दिलं, त्या आपण आपल्या पहिराव म्हणून आपल्या जर आयुष्यामध्ये ठेवल्या तर नक्कीच आपण ख्रिस्तामध्ये एक सबळ स्त्री होऊ शकतो आणि आपण आपलं ख्रिस्ती जीवन एक प्रभावी स्त्री, ख्रिस्ताला आवडणारी स्त्री आणि इतरांनाही आवडणारी स्त्री म्हणून होऊ शकतो. हो की नाही?
आणि मला नक्की माहिती आहे की ह्या वचनाने तुम्ही आशीर्वादित झालेले आहात आणि देव तुम्हाला आशीर्वादित करू आणि नक्कीच एक सबळ स्त्री होण्यासाठी तुमची जी इथून पुढची वाटचाल आहे त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मदत करू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुला धन्यवाद देते, तुझी उपकार स्तुती करते की प्रभू पुन्हा एक बार प्रभू तुझ्याजवळ तू आम्हाला एकत्र आणलेला आहे. खरोखर प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की महिला दिन निमित्त प्रभू वचनातून बोलण्याची संधी तू मला दिलीस माझ्या ते बाप्पा. प्रभू मला माहिती आहे की तू माझ्याद्वारे बोलत होतास माझ्या ते बाप्पा. आणि प्रभू खरोखर ख्रिस्तामध्ये एक सबळ स्त्री होण्यासाठी तू आम्हा प्रत्येकीचं सहाय्य मदत कर माझ्या ते बाप्पा. प्रभू आम्ही तुझ्याप्रमाणे व्हावं, तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तुला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर. आणि प्रभू माझा विश्वास आहे माझ्या देव बाप्पा की जेव्हा माझी प्रत्येक बहीण प्रभूची एक सबळ ख्रिस्तामधली विजयी स्त्री होईल माझ्या देव बाप्पा, तेव्हा तिला बाकीच्या गोष्टींची गरज लागणार नाही. ती प्रत्येक ठिकाणी विजयी असं होईल माझ्या देव बाप्पा. आणि तो विजय तू प्रत्येक माझ्या बहिणीला दिलेला आहेस म्हणून तुला धन्यवाद दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा ह्याच्या नावात ही प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.